कभी तो पल भर सोच ले प्राणी, क्या है तेरी कर्म कहानी। पता लगा ले पड़े हैं कितने दाब तेरे दामन में, देख ले दर्पण में मुखडा देख ले प्राणी। राजे आरशामध्ये पाहतात, राजाला आपल्या डोक्यावरचा मुकुट कललेला दिसतो। राजे विचार करतायत की ज्या अर्थी मुकुट कललेला आहे त्या अर्थी या मुकुटाची आपल्या डोक्यावर राहण्याची आता इच्छा नाही। सज्जनानो, दशरथानो, ज्यावेळेला मुकुट कललेला असेल त्यावेळेला आपणही सावध होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ही कथा फक्त रामायणातील दशरथाची नाही, या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक दशरथाची आहे। लक्षात ठेवा, आपल्या डोक्यावरचा मुकुट कलला की तो योग्य डोक्यावर ठेवला पाहिजे। तुम्ही असं म्हणाल की आमच्या डोक्यावर तर मुकुट नाही। पहिले दशरथ पगडी बांधत होते। पगडीवाले काही लोक पाहिले असतील तुम्ही, नाही का? अगोदर एकदम अगोदर महाराज पगडी आहे ना, पगडी बांधायची तुम्ही पाहिले। मी सुद्धा आमच्याकडे एक ते बोरियड गावचे महाराज होते, रामभाऊ महाराज, ते पगडी बांधायचे। पगडी अशी मोठं दिपाळ शरीर होतं आणि पगडी बांधायची। पगडी गेली, नंतर फेटा आला। फेट्यावाले तर आपण पाहिले समजा, आता आपल्याकडे फेटे आहेत ती कमी झाले। नंतर टोपी आली, आता टोपी गेली। आता काय काय जाते मला माहीत नाही, पण टोपी तर गेली बहुतेक। आणि तुम्ही असं म्हणाल की महाराज आमच्या डोक्यावर तर टोपी नाही, आमच्या डोक्यावरचा मुकुट कललेला आहे, कसं समजेल आम्हाला? आम्हाला समजलं पाहिजे ना, मुकुट तर नाही समजेल ज्या वेळेला तुम्हाला न विचारता सुनबाई भाजी करेल ना, समजेल मुकुट कललेला आहे। सासूला विचारल्याशिवाय भाजी होत नव्हती पहिले, आता जे मांडलं ते खावं लागतंय। मुकुट कललाय। सोन सासूला न विचारता माहेरला निघून जात असेल ना, मुकुट कललाय। आता सावधान राहा, आता काढून ठेवला पाहिजे। तुम्हाला न विचारता जर पोरगा एखादं नवी मोटरसायकल घेऊन येत असेल ना घरी, मुकुट कललाय, आपल्याला न विचारता आणली। एखादा सौदा जर तुम्हाला न विचारता घरात पोरं करत असतील ना, मुकुट कललाय। बरोबर आहे ना माझं? मुकुट कल्ला, काढून ठेवायचा, देऊन टाकायचा। असं म्हणतात पोराच्या पायात आपला जोडा झाला की त्याला जोडाही देऊन टाकायचा आणि टोपी देऊन टाकायची, जा बाबा। राजे सूचना घेतात, आपल्या डोक्यावरचा मुकुट ज्या अर्थी कललेला आहे त्या अर्थी डोक्यावर राहण्याची इच्छा नाही। लोकमत घेतल्यानंतर ऐका गड्या, साधुमत आणि वेदमत घेण्यासाठी आता राजे वशिष्ठाकडे जातात। वशिष्ठाकडे गेल्यानंतर, गुरुजीकडे गेल्यानंतर आनंदित आहेत राजे। राजाला विचारला जाते, कशाचा आनंद आहे राजे? बाबा मला राघवला गादी देण्याची इच्छा आहे। खरं सांगू का, देण्यामध्ये ज्या माणसाला आनंद वाटत असेल ना महाराज, तो माणूस भाग्यवान आहे, भाग्यवान। घेण्यामध्ये ज्याला आनंद वाटत असेल त्याचा हात नेहमी खाली आहे, देण्यामध्ये ज्याला आनंद वाटतो त्याचा हात वर आहे। देण्यामधला आनंद काही वेगळा असतो, लक्षात ठेवा। म्हणून राजा द्यायची इच्छा आहे, म्हटलं हा राघवला गादी देण्याची इच्छा आहे। बाबा माझ्याकडे कशाला आला? राघव म्हटलं तुमचं मत घेण्यासाठी। अरे एखादं मुहूर्त पाहण्यासाठी, एखादं मुहूर्त लागेल ना, राघवला गादी द्यायची म्हटली, एखादा योग्य दिवस लागेल ना, एखादा योग्य दिवस लागेल ना। वशिष्ठ म्हणतायत महाराज की राजा माझ्या राघवला जर तू गादी देत असेल ना, तर त्यासाठी मुहूर्ताची काय गरज आहे, त्यासाठी तिथीची काय गरज आहे? अरे राघव ज्या वेळेला गादीवर बसत असेल तेच योग्य तिथी आहे। फक्त माझी सूचना आहे तुला, माझी आज्ञा आहे, याला विलंब करू नको। वेगी विलंब न करिय नृप साजे सब समाज, वेगी विलंब न करिय नृप साजे सब समाज। सुदिन सुमंगल तब ही जब राम होई युवराज, सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान के
विलंब करू नको राजा. विलंब करिता विघ्न ओढवेल. विलंब झाला चांगल्या कामाला त्याच्यामध्ये विघ्न येत असते. कुणाला द्यायचं असेल ना काही देऊन टाका. घरच्या लोकांना जर विचारलं तर ते लोक तुमचा हात पकडतील. कशाला आपल्याला द्यायचं आहे, त्यांच्या गावचा सप्ताह आहे, आपला काय विषय आहे त्याच्यात, ते भरपूर भेटलं त्यांना, आपण कशाला द्यायचं असं म्हणतील बरेचसे. तसं करू नका. 7 दिवस आपण कथाही ऐकतो इथं आणि कथा झाल्यानंतर त्याही मंडपामध्ये आपण जातो. मला असं वाटते तेवढं तरी नाही का, तेवढं तरी आपण सहकार्य करायला हरकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही असाल महाराज म्हणाला आम्हाला द्यायला लावतो आणि तुम्ही घेऊन जाता का? नाही. तुमच्या शपथेने सांगतो खरं म्हणजे की आम्ही सुद्धा जे नेतो ना ते कुठंतरी चांगल्या कामासाठीच खर्च करतो. लक्षात ठेवा. नक्की नक्की करू. हम छोड़ते नहीं लेकिन जोड़ते भी नहीं. चांगले कामं बहुधा समाजाला आजही समजत नाही. योग्य कामं बहुधा समाजाला अजूनही समजत नाही. जिथं गरज आहे तिथं जर आपली कुठं पाठी नसेल तर लोक तिथपर्यंत जात नाही. मला असं वाटते योग्य कामं समजणं सुद्धा फार महत्त्वाचे आहे. ज्याला समजत असतील ते भाग्यवान आहे. आणि म्हणून हम छोड़ते नहीं लेकिन जोडायचं कशासाठी महाराज, कशासाठी जोडायचं? रोज काजू भेटतात आम्हाला गजानन पाटला. इथं फराळालाही असतात. इथं आलं की एक वाटी येते आमच्यासमोर, त्यात खारीक असते, काहीतरी असते. तुमच्या घरी आलं की तुम्ही आता काजू बऱ्याच लोकांच्या घरी आहेत, आता बदाम आहे, पण तुमच्या घरी तर आहेतच म्हणा. पण आम्हाला या गोष्टीचं दुःख आहे की आम्हाला लोक काजू बदामा देतात आणि ज्या गाईचं महत्त्व आम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये सांगतो तिला कुटारसुद्धा द्यायला कंजूशी करतात. तिला कुटारसुद्धा देऊ नये, कुटारसुद्धा देऊ नये. तिला कुटारसुद्धा तिच्या गव्हाणीमध्ये असू नये, असू नये, असू नये. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या गव्हाणीमध्ये तुमच्याच पैशाचं कुठंतरी कुटार जाणार आहे. निश्चिंत राहा. गजानन पाटील आम्ही एका गोशाळेवर गेलो हिवऱ्याला. त्याला कुटार जमा करायसाठी ट्रॅक्टर घ्यायचा होता. आम्ही गोळा केले आणि त्याला ट्रॅक्टर झाला. तो कुटार घेऊन येतो. आता एका सेवकाने ट्राली दिली. मला असं वाटतं की गड्या नाव असो वा नसो, दान हे नावासाठी नसते दादानो, दान हे उद्धारासाठी. अर्जुना तया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन. अर्जुना तया नाव दान पत्र पुष्प छाया फळमूळ धनंजया. वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा. अर्जुना तया नाव दान की जे मोक्ष निधानाचे अंजन. द्यायची इच्छा असेल तर घरच्या लोकांना विचारू नका, देऊन टाका, देऊन टाका. राघवला गादी देण्याची इच्छा आहे म्हटले, हा राघवला. मुहूर्त पाहण्याची गरज नाही, राजा देऊन टाक, देऊन टाक. वेगी विलंब न करिय नृप साजिय सबुई समाजू. सुदिन सुमंगल तबहि जब राम होई इव राजू सियावर रामचंद्र की जय. ज्या दिवशी राघव गादीवर बसेल तो दिवस योग्य समज आणि देऊन टाक. त्या ठिकाणी राजे तर्क करतात. विचारतोय आपण, पण आपल्या मनाने ज्या वेळेला वागतो त्यावेळेला अडचणी येतात. तुम्ही जर साधूला विचारत असाल तर त्याच्याच मनाने वागला, अडचण येणार नाही. न पडेची गुंता कोठे काही. पण तुम्ही जर तर्क स्वतःच्या मनाने करत असाल त्यामध्ये अडचण आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राजे तर्क करतात की बाबा अरे उद्या देतो ना, आजच्या आज कशाला आग्रह करता? उद्या देतो ना, उद्या उद्या एक रात्र तर जाऊ द्या. तयारी करायसाठी नाही पाहिजे का?
सप्त समुद्राचं पाणी आणायचं आहे, गंगेचं पाणी आणायचं आहे, सिंहासन सजवायचं आहे, चौकात मंडप द्यायचे आहेत, गुड्या उभारायच्या आहेत. हे सगळं करण्यासाठी एक रात्र नको, एक रात्र, फक्त एक रात्र आजच्या आज द्या म्हणताय. वा रे वा बाबा, एक रात्रचा माझ्यावर विश्वास नाही का? मी निघून जाईल असं वाटते तुम्हाला? सज्जनानो, साधूला भविष्य समजत असते, जीवाने त्याचा विचार केला पाहिजे. एक रात्र सुद्धा किती वाईट असू शकते. खऱ्या अर्थाने राजे एका रात्रीचा विलंब करतायत, फक्त एका रात्रीचा विलंब करतात, आणि ती रात्रच माझ्या रामप्रभूला 14 वर्ष वनवासात पाठवायचं कारण ठरते. ती रात्र कशी राहते आणि प्रभूला त्या रात्रीमुळे कसं वनवासात जावं लागतं, हा विचार आपण करणार आहोत. पण तत्पूर्वी फार मोठ्या प्रेमाने एकदा सगळ्यांनी टाळी वाजून शांतपणे भजन करायचं आहे. विठ्ठल 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 कालच्या चालीपेक्षा थोडी वेगळी चाल आहे. विठ्ठल 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 हे हो विठ्ठल 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 विठ्ठल
याचं नाव राम आहे, हा नेपाळचा आहे. कोणचं काय सांग ना मग. माडुंगीच आहे, माडुंगीच आहे. टाळी वाजवा त्याच्यासाठी आपल्या भागात. हा अक्षय आहे, हा युपीतला आहे. आपल्या भेंडवळचा आहे वाघ. आणि सचिन आहे, सचिन पहिले बऱ्याच दिवस, आता आणखी. याचं गाव नांदूर आहे. आणि ते आपलं आडनाव पाटील लिहित आहेत. बघा आमच्यामध्ये समन्वय आहे का नाही. मागते आहेत तरी सुद्धा स्टेजवर आहे. व्याड्याचे आहेत. आणि विवेक गावंडे हे मूर्तिजापूरचे आहेत. विठ्ठल 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 एका रात्रीचा विलंब हा खऱ्या अर्थाने किती महागात पडतो अयोध्येला, याचा विचार अयोध्येमध्ये जशी बातमी समजते तसा अयोध्येमध्ये आनंदी आनंद होतो. अवधे में आनंद भयो जय सीताराम की जय, राजा राम की लोक म्हणतात. आणि लक्षात ठेवा, अयोध्येमध्ये आनंद आहे पण देवलोकामध्ये मात्र दुःख आहे. देवलोकामध्ये दुःख असण्याचं कारण काय? देवलोक असा विचार करतायत, अयोध्येतला आनंद जर असाच वर्षभर टिकला आणि या आनंदाने जर उद्या राघवला गादीवर बसवलं तर मग वनवासात कोण जाईल? राघव जर वनवासात नाही गेले तर रावणाला कोण मारेल? आणि रावण जर नाही मारला गेला तर आपल्या देवांची सुटका कोण करेल? म्हणून देवलोक स्वार्थी आहेत. उंच राहणारे देवलोक स्वार्थी आहेत. प्रभूला 14 वर्ष वनवासात जाण्याची पाडी आली तरी चालेल, पण आपल्या देवांची सुटका झाली पाहिजे हा त्यांचा जीवनातला स्वार्थ आहे. आणि म्हणून तुळशीदासजीला त्या स्वार्थी लोकांचा राग येतो. उंच निवासू नीच करी तुती, देख न सकई पराई विभूती. एखाद्या उंच राहणाऱ्या माणसाला गरीबाचं जर चांगलं वाटत नसेल तर महाराज त्याचं राहणं उंच आहे पण त्याची बुद्धी मात्र नीच आहे. देव लोकांचं राहणं उंच आहे, देव लोकांची बुद्धी मात्र नीच आहे. नीच बुद्धीचे देवलोक विचार करतात की अयोध्येचा आनंद आपल्याला बिघडवायचा आहे. कोण बिघडवणार? म्हणून सरस्वतीला बोलावल्या जाते आणि सरस्वतीला सांगितलं जातं की तुला अयोध्येमध्ये जायचं आहे. जाणार आहे? अरे त्या ठिकाणी रामप्रभूच्या राज्याभिषेकासाठी मी गेलं पाहिजे, मी असलं पाहिजे, तिथं गणरायाने असलं पाहिजे, मी जाणार आहे. नाही सरस्वती, तुला आनंदामध्ये सामील होण्यासाठी जायचं नाही, तुला आनंद बिघडवण्यासाठी जायचं आहे. सरस्वती ऐक, आमच्यावर उपकार कर, आम्ही तुझे उपकार कधी विसरणार नाही. ज्या ज्या वेळेला गणेशाला वंदन करायची पाडी येईल ना त्यावेळेला तुझा सुद्धा आम्ही वंदन केल्याशिवाय राहणार नाही. ऐक सरस्वती, किती दिवस आम्हाला बंदीमध्ये ठेवते तू? जा. आणि सरस्वती उपकार या नात्याने तयार होते आणि सरस्वती आता अयोध्येमध्ये येते. वाईट काम करण्यासाठी आलेल्या सरस्वतीची अधोगती होते. सरस्वती विकल्पाचं रूप धारण करते आणि एका हिवराच्या झाडावर बसते. हिवराची दाट सावली सज्जने जैसी वाढीनली असं म्हणतायत ना, त्याच्यावर विकल्प असतो आणि कोणाच्या डोक्यामध्ये प्रवेश करावा म्हणून सरस्वती विचार करते. कमी करते, कोणाच्या डोक्यामध्ये मी प्रवेश केला पाहिजे विचार करते. रघुकुलाशी ज्याचा संबंध आहे किंवा अयोध्येमध्ये ज्याचा जन्म आहे
त्याच्या डोक्यामध्ये प्रवेश करण्यासाठी मी असमर्थ आहे. मग असं डोकं निवडते की रघुकुलाशी संबंध नाही, अयोध्येमध्ये जन्म नाही, असं डोकं आहे कोणाचं? असं डोकं निवडत असताना सरस्वतीला डोकं दिसते मंथरा. मंथरेच्या डोक्यामध्ये सरस्वतीचा नाम विकल्पाचा प्रवेश होतो. मंथरेची दृष्टी बदलते, मंथरेची सृष्टी सुद्धा बदलते. दृष्टी एव सृष्टी, दृष्टी बदलली की सृष्टी बदलत असते महाराज. आणि म्हणून मंथरा विचारते, काय ग, कशासाठी कशासाठी मंडप दिलेत, कशासाठी गुड्या उभारल्यात, कशासाठी हे सगळं चालू आहे, कशासाठी इतका उत्साह आहे तुमच्या देशामध्ये? मंथरा विचारते कशासाठी. एक सखी घाईघाईने तिला सांगते, मंथरे तुला माहित नाही उद्या राघव गादीवर बसणार आहे, उद्या राघव गादीवर बसणार आहे. असं ऐकल्याबरोबर ज्या गादीवर राघव बसणार आहेत त्या गादीवर भरताने का बसू नये असा विचार त्या ठिकाणी मंथरा करते. ऐका, ती मंथरा आता कैकेयीच्या सदनी तो विकल्प घेऊन जाते. सज्जनानो, नाराज असलेल्या मंथरेला कैकेयी विचारते, मंथरे तू नाराज कायस? माझा राघव तर कुशल आहे ना, माझ्या राघवची तब्येत तर चांगली आहे ना. सज्जनानो, कैकेयीच्या मनामध्ये जर कपट असतं तर कैकेयीने अगोदर भरताची कुशलता विचारली असती, राघवची नाही. कैकेयीच्या मनामध्ये कपट नाही, कैकेयी अत्यंत सरळ आहे. आणि म्हणून कुशलता विचारत असताना कैकेयी त्या ठिकाणी भरताची कुशलता विचारत नाही, राघवची कुशलता विचारते. माझा राघव कुशल आहे ना, कुशल आहे ना माझा राघव? म्हटले हां, काय कुशलता आहे माझ्या राघवची? उद्या राघव गादीवर बसणार आहे, उद्या राघव गादीवर बसणार आहे. असं ऐकल्यानंतर महाराज, मेघ आल्यानंतर जसा मोर नाचायला लागतो तशी कैकेयी सुद्धा नाचायला लागते. काय बातमी दिली मंथरे तुम्हाला? इदंतु मंथरे मह्यम आख्यातम परमम प्रियम एतन्मे प्रिय आख्यातम किंवा भूय करोमी. सांग मंथरे, या बातमीच्या मोबदल्यात मी तुला आता काय देऊ? या बातमीच्या मोबदल्यात जर तू माझे प्राण मला मागत असेल, एक दिवस थांब, माझा राघव गादीवर बसल्यानंतर कसा दिसतो एकदा मला पाहू दे, मग मात्र मी माझे प्राणही तुला देईल. सज्जनानो, जी कैकेयी रामप्रभूची चांगली बातमी ऐकल्यानंतर प्राण द्यायला तयार आहे, ती कैकेयी वनवास कसा मागेल हो? पण मागते महाराज, त्याचं कारण सुद्धा आपण पाहणार आहोत. मंथरा नाराज आहे, कैकेयी आनंदित आहे. आणि कैकेयी विचारते, मंथरे माझा राघव गादीवर बसणार आहे आणि तू नाराज काय? तुझ्या नाराजीचं कारण काय? काय कारण आहे तुझ्या नाराजीचं? कैकेयी एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या नाराजीचं कारण तू आहेस. म्हटलं मी, माझं काय? कैकेयी एक गोष्ट लक्षात ठेव, भरत मामाच्या घरी आहे आणि या ठिकाणी हा राज्याभिषेकाचा उत्सव चालू आहे. तुला काही वाटत नाही? तुला काही वाटत नाही? अरे भरताला मामाच्या घरी ठेवून जर हे लोक या ठिकाणी राज्याभिषेक करत असतील तर यांच्या मनामध्ये कपट वाटत नाही? तुला कपट नाही वाटत? महाराज, घर फोडणारी माणसं बरोबर जागा पाहत असतात, जागा पाहतात. कळत नाही तुला? कैकेयी तू अत्यंत सरळ आहे. घरामध्ये सरळ असणाऱ्या माणसाचा लोक फायदा घेत असतात. तुला असं वाटत असेल की राजे खूप प्रेम करतात तुझ्यावर, नाही, कपटी आहेत राजे. म्हणून तर भारताच्या गैरहजेरीमध्ये यज्ञ ठेवला ना, हा उत्सव ठेवलाय ना. राजे कपटी आहे, कौसल्या सुद्धा कपटी आहे. खूप प्रेम करते तू राघववर, राघव सुद्धा दशरथाचाच मुलगा आहे, कपटी आहे. विश्वास ठेवू नको त्यांच्यावर. ज्या वेळेला राघवबद्दल अभद्र बोलते, ऐका माझ्या दादांनो, रामायण यासाठी ऐकलं पाहिजे, ही कथा महत्त्वाची आहे. राघवबद्दल ज्या वेळेला अभद्र बोलते ना, त्यावेळेला त्या ठिकाणी कैकेयीला मंथरेचा अत्यंत राग येतो. आणि कैकेयी म्हणते, हे बघ मंथरे, तू एखाद्या वेळेला राजाबद्दल बोलली तरी चालेल, मी सहन करेल. तू कौसल्या दिदीबद्दल बोलली तरी चालेल, मी सहन करेल. पण माझ्या राघवबद्दल एक शब्द बोललीस ना, मी तुझी जीभ तोडल्याशिवाय राहणार नाही. सुनी प्रिय बचन मलिन मनु जाने, झुकी रानी अब रहुवर गाने. सुनी प्रिय बचन मलिन मनु जाने,
झुकी रानी अब रघुवर गानी। सुनी प्रिय बचन मलिन मनु जानी, झुकी रानी अब रघुवर गानी। उन्हें अस कबहु कहसी घर फोड़ी, उन्हें अस कबहु कहसी घर फोड़ी। तब धरि जीभ करावहु तोरी, तब धरि जीभ करावहु तोरी। सुनि प्रिय वचन मलिन मनु जानी, झुकी रानी अब रघुवर गानी। सुनि प्रिय वचन मलिन मनु जानी, झुकी रानी अब रघुवर गानी। सुनि प्रिय बचन मलिन मनु जानी, झुकी रानी अब रहु अर गानी। पुण्य सकबहु कहसी घर फोरी, तब धरी जीभ कढावहु तोरी। घर फोरी म्हटलं बरं का, घर फोड्या शब्दाने आला इथं, घर फोडी। घर फोड्या हा शब्द आला असताना तर हे सगळं तुमच्याकडे आलं असतं। घर फोरी असल्यामुळे ते इकडे जाते सगळं, इकडे घर फोडी, घर फोडी आहे ना। हे तुम्हाला सांगितलं पाहिजे का यांना सांगितलं पाहिजे? तुम्ही सांगा बा, इकडचं मला माहीत नाही। म्हणजे घर फोडणारे असतात कोण? घर फोडी का घर फोड्या? घर फोडी। पुण्य असक बहु कहसी घर फोरी, तब धरी जीभ कडावहु तोरी। अरे जैसा भरत तैसाची राम, दोईशी मज समसमान। कुब्जे तू का मानसी विषम, मूर्ख परम तू एकी। भरत इष्ट राम अनिष्ट, ऐसे मानिती ते महापापिष्ट। भरताहुनी अधिक राम प्रिय मज अत्यंतिक, तू मूर्खत्वे मानसी दुःख, मज महासुख राम राज्ये। अरे माझा राघव जर गादीवर बसत असेल तर यापेक्षा माझ्या जीवनातला दुसरा कोणचा आनंद आहे? मंथरे तू नाराज आहेस अशा मंगल प्रसंगी? अरे वा रे वा, नाराजीचं काय कारण आहे? भरतही माझाच मुलगा आहे, राघवही माझाच मुलगा आहे, पण मोठ्याने गादीवर बसावं, लहानाने त्याची सेवा करावी ही परंपरा आहे मंथर या घराण्याची, तुला माहित नाही? मग राघवने गादीवर बसावं आणि भरताने त्याची सेवा केली पाहिजे, तू नाराज असण्याचं कारण काय? आणि सज्जनानो, मंथरा आता अनेक फाशे टाकते। पारधी ज्या वेळेला शिकार करायला जातो, एक दिवस नाही भेटले की दुसऱ्या दिवशी तो पिच्छा सोडत नाही, दुसऱ्याही दिवशी जातो, तिसऱ्याही दिवशी जातो, एखाद्या दिवशी ती शिकार पकडल्याशिवाय तो राहत नाही। म्हणून मंथरा एक एक फासा टाकते आणि मंथरा आता शेवटचा फासा टाकते। शेवटचा फासा म्हणजे रोदन। कपटी माणसाचं शेवटचं शस्त्र रोदन असते। रोदन म्हणजे रडणं असते। कपटी माणसाच्या रडण्याकडे घरातल्या कर्त्या माणसाने लक्ष द्यायचं नसते महाराज। घरातला कर्ता माणूस कपटी माणसाच्या रडण्याकडे ज्यावेळेला लक्ष देतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या घरावर आपत्ती येण्याची शक्यता असते। आणि म्हणून मंथरे रडते आणि रडत असताना कैकेयी आता मंथरेच्या जवळ जाते आणि मंथरेच्या जवळ गेल्यानंतर अशा मंगल प्रसंगी मंथरेने रडणं बरं नाही म्हणून मंथरेच्या डोक्यावर हात ठेवते। चूक घडते कैकेयीची आणि मंथरेच्या डोक्यातला विकल्प आता कैकेयीच्या डोक्यामध्ये प्रवेश करतो आणि त्या ठिकाणी कैकेयी सुद्धा बदलते। मंथरेच्या संगतीने भरतासारख्या साधूला जन्म देणारी माय जर बिघडत असेल तर मला असं वाटते आपण सुद्धा कुसंगतीपासून सावध राहणं महत्त्वाचं असते। कोण कुसंगती पायी नसाई, रहीन नीच मते चतुराई। कोण कुसंगती पायी नसाई, रहीन नीच मते चतुराई। कोण कुसंगती पायी नसाई,
चतुराई। काही विचार करते, मंथरा म्हणते ते बरोबर तर नसेल ना? खरंच भरताच्या गैरहजेरीमध्ये जर यांनी यज्ञ ठेवला असेल तर यांच्या मनात कपट तर नसेल ना? काही बिघडायला सुरुवात होते महाराज, आणि काही एवढी बिघडते की शेवटी त्या ठिकाणी मंथरेला म्हणते, मंथरे काय बोलली होती तू? म्हटले हां, भरताच्या गैरहजेरीमध्ये राज्याभिषेक। काही एक गोष्ट लक्षात ठेव, राघव गादीवर बसला काय, भरत गादीवर बसला काय, मी दासी ते दासी राहील, पण उद्या जर या गादीवर राघव जर बसला ना, तुला कैकेयीचं दास्यत्व पत्करावं लागेल। सवती मत्सर सुद्धा डोक्यामध्ये घातला जातो, आणि त्या ठिकाणी कैकेयी आता महाराज आणखी बिघडते, आणि कैकेयी म्हणते सांग मंथरे, मी आता काय केलं पाहिजे? मी सांगू? हा तूच सांगितलं पाहिजे। त्या ठिकाणी मंथरा रघुकुलातल्या सदस्याची निंदा करते, कैकेयीला ते सुद्धा गोड लागतंय। एखाद्या वेळेला एखाद्या बोकड्याच्या समोर ते आमची बहीण झोपते बघा, समोर बसून झोपते बघा। निंदा हा हिरवा चारा आहे। मला असं वाटतं एखाद्या बोकडाच्या समोर जर अनपेक्षित तो येत असेल, अनपेक्षित त्याच्या गळ्यामध्ये हार घालून जर त्याची मिरवणूक काढल्या जात असेल, तर त्या बोकड्याने सावध राहायचंय। नक्कीच आपल्या मालकाने कोणातरी देवीचा नवस केलाय, म्हणून तर आपल्या पुढे हिरवा चारा आहे। हिरवा चारा म्हणजे निंदा आहे। माणसाला निंदा खूप गोड लागते महाराज। एखाद्या वेळेला कथेला जर उशीर झाला तर लोक कुरकुर करतील, महाराज जरा जास्तच वेळ घेतला बरं काय, पंक्तीला उशीर झाला, जरा उशीर झाला, जरा जास्त इतका टाईमावर सोडायला पाहिजे राजा, आम्ही इतक्या लांबून येतो नाही का, असं म्हणसाल। पण कोणाची जर निंदा चालू असेल ना महाराज, रात्र गेली तरी माणसाला समजणार नाही। निंदा माणसाला अत्यंत गोड लागते। पहिले पाणी आणत होते घागरी वगैरे, घागरी ठेवून। मला असं वाटते दोघी जणी जर एखाद्या ठिकाणी भेटल्या आणि त्या ठिकाणी जर कोणाची निंदा निघाली ना, तर त्यांना हे सुद्धा समजणार नाही की आपल्या डोक्यावर घागरी आहेत म्हणून। निंदा फार गोड लागते, पण निंदा हा हिरवा चारा आहे। रघुकुलातल्या सदस्याची निंदा करते त्या ठिकाणी मंथरा, कैकेयीला ती निंदा गोड लागते, तो हिरवा चारा आहे। आणि कैकेयी बिघडते महाराज। तुलसीदासजीला वर्णन करावं लागतं की मंथरा आता कैकेयीला बडीचा बकरा बनवते। कुबरी करी कबोली कैकेयी, कपट छुरी मोर पाहन तेरी, लगई न रानी निकट तू गई से, चरई हरित तीन बने पशु जैसे, कुबरी करी कबोली कैकेयी, कुबरी करी कबोली कैकेयी। सांग मंथरे, आता मी काय केलं पाहिजे? हे मीच सांगू? म्हटले तूच सांगितलं पाहिजे। तू मला सावध केलंय ना, हे तूच सांगितलं पाहिजे मला। हे बघ मंथरे, तू सांग, मी ते करायला तयार आहे। त्यावेळेला मंथरा म्हणते, कैकेयी तुझे 2 वर राजाकडे शिल्लक आहेत, ते मागायचे आहेत। कसे मागायचे आहेत हे मीच सांगू? हा तूच सांगायचं आहे। 2 वर मागताना पहिल्या वराने भरताला गादी मागायची आहे। नाही म्हटलं मी पहिल्या वराने राघवला वनवास मागून घेईल। नाही, काही चूक होईल तुझे। तू जर पहिल्या वराने राघवला वनवास मागितला आणि हा शब्द ऐकल्याबरोबर राजा मेला, तर भरताला गादी मागायची तशीच राहील। राजा मेला तरी चालेल, पण गादी भरताला भेटली पाहिजे। सज्जनानो, हे स्वार्थी लोकांचं लक्षण आहे। कोपभवनामध्ये जाऊन बसायचं, काळे वस्त्र परिधान करायचे,
पलंगावर पहुडून राहायचं. राजे माग माग म्हणतील, मागायचं नाही. जोपर्यंत राजे त्या ठिकाणी राघवची शपथ घेणार नाही तोपर्यंत मागायचं नाही. राघवची शपथ घेतल्याशिवाय मागायचं नाही. कोपभवनामध्ये जाऊन बसायचं. आणि आता कैकई कोपभवनामध्ये जाऊन बसते. आता राजे म्हणतायत, कैकईला आवडणारा निरोप स्वतः मी देणार आहे. राजे विचार करतायत की आजची रात्र मला कैकईच्या सदनी घालवायची आहे. सज्जनानो, राजाकडून हा अधर्म घडतो. मी सांगून जाईल, ऐका. माणसाला बऱ्याचदा अधर्म जो घडतोय ना, तो सुखामध्ये घडत असतो, दुःखामध्ये नाही. दुःखामध्ये तर माणसं नामचिंतन करत असतात. सुखामध्ये पाप घडण्याची शक्यता असते. सुखामध्ये अधर्म घडण्याची शक्यता असते. बऱ्याचदा वाढदिवसाच्या दिवशी लोकांकडून अधर्म घडतो. सुखामध्ये अधर्म घडण्याची शक्यता असते महाराज. म्हणून तर महाभारतामध्ये ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आत्याला म्हणतायत, कुंती आत्याला म्हणतायत, आत्या काय पाहिजे तुला, मी तुला तू मागशील ते द्यायला तयार आहे. त्यावेळेला आत्याचे डोळे पाझरतात, ओठ थरथरतात. आत्या म्हणते, कन्हैया हां माग, तुला काय पाहिजे, तू म्हणशील ते मी तुला द्यायला तयार आहे. मी देव आहे आत्या, सांग तुला काय देऊ. त्यावेळेला आत्या म्हणते, खरंच देणार कन्हैया? हां, तुझी शपथ घेऊन सांगतो मी देणार तुला. खरंच द्यायचं असेल ना कन्हैया, तर मला मरेपर्यंत दुःख दे रे दादा. त्यावेळेला कन्हैयाचे डोळेसुद्धा पाझरतायत. कन्हैया म्हणतोय, आत्या जन्मापासून आतापर्यंत दुःख भोगलंय तू, आणखी दुःखाचीच अपेक्षा करते, पोट नाही भरलं तुझं अजून. हा कन्हैया, दुःख होतं म्हणून तर तुझं स्मरण होतं ना, दुःख होतं म्हणून तर तुझं नामचिंतन होतं ना. आणि तुझं नामचिंतन आणि तुझं स्मरण जर अखंड राहत असेल आणि दुःखामुळे जर राहत असेल तर मग ते दुःख तू आम्हाला मरेपर्यंत दिलं तरी चालेल. फक्त आमची अपेक्षा एवढीच आहे, तुझा विसर न व्हावा. देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसारासी. आणि म्हणून सज्जनानो, कधी कधी दुःख देव पाठवतो ना, त्याचं कारण आपल्याकडून नामचिंतन घडावं म्हणून पाठवतो. आजची रात्र मला सुखा आगिला बोतया सुखा आगिला बोतया सुखा आगिला बोतया सुखा जेने हरी नये मुखा जेने हरी नये मुखा जेने हरी नये मुखा जे हरी नये मुखा आग लागो त्या सुखाला की ज्या सुखामुळे देवाचं नाव आपल्या मुखामध्ये येणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी राजे, मला ही सुखाची बातमी कैकईला माझ्या हाताने द्यायची आहे. आजची रात्र मला कैकईच्या सदनी घालवायची आहे. राजाकडून हा अधर्म घडतो आणि राजे आता कैकईच्या सदनी जातात आणि त्या ठिकाणी मंथरेला विचारतात, कुठे आहे कैकई? मंथरा बोटाने दाखवते कोपभवन. कोपभवनामध्ये जातात. मंचकी बैसली होती ती पापिनी, देखताची नैनी पहुडली. आणि त्या ठिकाणी राजे जात आहेत. राजे कैकईला म्हणतायत की कैकई तू नाराज काय? नाराजीचं कारण काय कैकई? मला तुला हे स्वतः बातमी पोस्ट करायची होती म्हणून मी थांबलो होतो. मी दुसऱ्याच्या हाताने ही बातमी तुला नाही द्यायची ठरवली होती. तुझ्या अत्यंत आवडीची बातमी आहे ना, राघव गादीवर बसणार आहे. तूच म्हणत होती ना राघवला गादी द्या म्हणून, ती बातमी आहे. मी घेऊन आलो, स्वतः घेऊन आलो मी तुझ्याकडे. तू नाराज काय आहेस कैकई? नाराजीचं कारण काय? कैकई बोलत नाही. आणि सज्जनानो, राजे शेवटी असं म्हणतायत, कैकई अशा मंगल प्रसंगी तू नाराज असणं बरं नाही. तुला जर काही पाहिजे असेल तर तू मागून घे, मी तुला द्यायला तयार आहे. मग मात्र कैकई उठून बसते आणि कैकई म्हणते, काय दिलंय तुम्ही मला आजपर्यंत? काय दिलंय?
काय दिलं? माग माग म्हणताय, काही दिलं नाही तुम्ही मला आजपर्यंत. चौपाईमध्ये त्याचं वर्णन आहे. दिलंय ते कौशल्याला दिलंय, दिलंय ते सुमित्रेला दिलंय, मला काय दिलंय तुम्ही? माग माग म्हणताय, फक्त काय सबूत आहे तुमच्याकडे? राजे सबूत देत आहेत. आणखी फसतात राजे. राजे म्हणतात, काही काही मी रामाची शपथ घेऊन सांगतो, तू मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. रामाची शपथ घेतल्यानंतर सगळा काबू आता कैकेयीच्या हातामध्ये जातो आणि कैकेयी मागायला सुरुवात करते. राजे, माझे 2 वर तुमच्याकडे शिल्लक आहेत. अरे वा रे वा, 2च काय मागते, 4 वर मागून घे. 4 झूठ ही हमारी दोष जनी देव, दुई के चारे मागे मकोले हो. रघुकुल रीति सदा चले आए, प्राण जाई वरु वचन न जाई, झूठे ही हमारी दोष जनी देव, दुई के चारे मागे मकोले हो. 2च काय मागते, कैकेयी 4 वर मागून घे, मी तुला द्यायला तयार आहे. राजे 4 नको मला, फक्त 2च पाहिजे. मंथरेने 2च वर मागायचं सांगितलं होतं ना. मा कैकेयी, रामाची शपथ म्हटले. हा, आणखी एकदा घेतो रामाची शपथ. तू मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. सांग तुला काय पाहिजे? कैकेयी मागायला सुरुवात करते. महाराज, राजे ऐका, हा माझा पहिला वर. सुन हो प्राण प्रिय भावतरी का, देहु एक वर भरत हे. पहिला वर, ज्या गादीवर उद्या राघव बसणार होता, त्या गादीवर राघव नाही, माझा भरत बसला पाहिजे. आजपर्यंत भरताला कधीच माझं म्हणणारी न म्हणणारी कैकेयी भरताला माझं म्हणते. भरताला गादी मागते. राजे नाराज होत आहेत. नाराज असणाऱ्या राजावर आक्रमण चढवते कैकेयी. राजे नाराज होत आहे, कपटी आहात तुम्ही. भरताला गादी मागितल्यानंतर जर तुम्ही नाराज होत असाल तर तुमच्या मनामध्ये कपट आहे. राजे, राजे, मी काय तुमची विवाही स्त्री नाही, भरत काय तुमचा मुलगा नाही. मी जर तुमची विवाही स्त्री असेल आणि भरत जर तुमचाच मुलगा असेल, काय कठोर शब्द आहे. भरताला गादी मागितल्यावर नाराज होता. राजे, कपटी आहात तुम्ही. पहिला वर माझा गादी भरताला भेटली पाहिजे. ऐका राजे, माझा 2रा वर मागव दुसर मर मर जोरे, पुरवहुना मनोरथ मोरी, तापस देश विशेष उदासी, 14 बरस राम बनवासी. पहिल्या वराने भरताला गादी, 2ऱ्या वराने राघवला 14 वर्षाचा वनवास मागितला. एखाद्या ताळाच्या झाडावर वीज पडावी अशी अवस्था होते राजाची. बिना पंखाच्या पक्षाप्रमाणे राजे खाली पडतात. जणू बिन पंख बिहंग बिहालू. ज्याच्या बाणाने इंद्राचं राज्य सही सलामत आहे, तो कैकेयीच्या शब्दरूपी बाणाने घायाळ होतो. सज्जनानो, पुढची कथा. सकाळ होते. सगळे लोक तयारी करतात. सगळे लोक अत्यंत आनंदित आहेत. नवे वस्त्र परिधान करतात, अलंकार धारण करतात. त्या ठिकाणी कोणी सिंहासनाची व्यवस्था, कोणी यज्ञकुंडाची व्यवस्था, सगळ्या व्यवस्थेमध्ये सगळे लोक आहेत. सगळी व्यवस्था झाली. मुहूर्त येत चालला. राजे का आले नाहीत म्हणून सुमंताला पाठवल्या जातं. सुमंत शोध घेत घेत कैकेयीच्या सदनीमध्ये येतात. सदनी येतात.
आणि कैकईच्या सदनीत आल्यानंतर त्या ठिकाणी राजे खाली पडलेले आहेत. कैकई मात्र काळे वस्त्र परिधान करून पलंगावर बसलेली आहे. कैकईला विचारतायत राजे का त्या ठिकाणी नाराज आहेत. तुमचे राजे नाराज असण्याचं कारण त्यांचा स्नेह राघववर जास्त आहे. ते सारखं रात्रीपासून रामाचं नाव घेतात, पण एकदा सुद्धा माझ्या भरताचं नाव त्यांच्या तोंडामध्ये आलं नाहीत. कपटी आहेत तुमचे राजे. अरे पण राणीसाहेब काय झालं मला सांगा ना, मी प्रधानमंत्री आहे, तुम्हाला नाही सांगायचं सुमंत, मला हे सगळं राघवला सांगायचं आहे. ऐका गड्या, 10-15 मिनटं राहिलेत आपल्याकडे, मला राघवला सांगायचं आहे. जा राघवला घेऊन या. राघवला घेऊन या म्हटल्यानंतर सुमंत निघतात. महाराज प्रधानमंत्री आहे, जबाबदारी आहे, जबाबदारीने कामं करावे लागतात. लोक बाहेर उभे आहेत, राजाचं स्वागत करावं म्हणून कोणाच्या हातामध्ये हार आहे, राजाचं स्वागत करण्यासाठी आरत्या आहेत. ज्या वेळेला सुमंत येतील, हसत हसत बाहेर येतील, त्यांच्या पाठीमागं पगडी सावरत सावरत येतील राजे, असं वाटतंय लोकांना. पण सुमंत ज्या वेळेला बाहेर येतात त्यावेळेला हसत हसत बाहेर येत नाहीत, सुमंत रडत रडत बाहेर येतात. घरातली मोठी माणसं कधी रडत नसतात, आणि ज्या वेळेला रडत आहेत ना त्यावेळेला त्या घरातलं दुःखसुद्धा फार मोठं असते. महाराज रडत रडत बाहेर येणाऱ्या सुमंताला लोक विचारतात, सुमंत का रडताय आपण, का रडताय का आपण, रडण्याचं कारण काय, का रडताय सुमंत आपण. अहो सिंहासन तयार आहे, हत्ती सजवलेले आहेत, मंगलवाद्य वाजतायत, सगळ्या गुड्या उभारलेल्या आहे, सगळी अयोध्या सजलेली आहे सुमन. अहो आज तर हसण्याचा आनंदाचा दिवस आहे ना, का रडताय तुम्ही, रडण्याचं कारण काय, का रडताय तुम्ही. मंगल प्रसंगी कोणी रडत असते का सुमन, तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुमचं रडण्याचं कारण काय, सांगू शकत नाही सुमंत. काय सांगणार महाराज, कसं सांगणार. म्हणून सुमंत हाताने सगळ्यांचं समाधान करताय. समाधान करे ओ सबही का, समाधान करे हो सबही का, गए हो जहाँ हाताने समाधान करतात. राघवच्या सदनी जातात. कोणीतरी आलंय म्हणून जानकी दरवाजा उघडते. सुमंत आतमध्ये जातात. जानकी दर्शन घेते, बाजूला उभी राहते. विवेकाने मर्यादा हे श्री जीवनातले अलंकार आहेत. विवेकाने आणि मर्यादेने असलं पाहिजे. मर्यादा हे श्री जीवनातलं स्वातंत्र्य आहे. आतमध्ये सुमंत गेल्यानंतर रामप्रभू सामोरी येतात. राघवजी विचारतायत की काका कशासाठी, काका कशासाठी तुम्ही आलात, मला बोलावून घ्यायचं होतं. हा राघव कशासाठी आलात, तुम्हाला काही मा साहेबाने बोलावलं, मला बोलावलं, आईने बोलावलं, हा काही मा साहेबाने बोलावलं तुम्हाला. सुमंत पुढे चालतायत, राघवजी पाठीमागे चालतायत. लोकांच्या हातचे हार पटापट खाली पडतात. कोणी ते हार उचलण्याचा प्रयत्न करत नाही. आरत्या विस्तात कोणी लावण्याचा प्रयत्न करत नाही. काय घडते अयोध्येमध्ये माहीत नाही. आणि आता राघवजी कैकईच्या सदनी जातात आणि त्या ठिकाणी आईच्या जवळ जातात. सज्जनानो, आपल्याच प्रपंचाची कथा म्हणून ऐका. प्रेमाने ऐकत असाल तर आम्हाला सुद्धा प्रेमाने सांगावं वाटेल आपल्याला. कैकईच्या जवळ जातात. कैकईचं दर्शन घेतात. माँ, हा राघव, माँ बाबा का दुःखी आहेत माँ, बाबाच्या दुःखाचं कारण काय माँ, आमचं काही चुकलं तर नाही ना माँ.
आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा मा. आमची चूक क्षमा करण्यासारखी नसेल तर आम्हाला सजा द्या मा. पण बाबांनी दुःखी असणं बरं नाही मा. मुलाच्या देखत बाप दुःखी करतो. मुलं कशासाठी असतात मा? मुलं कशासाठी? बापाने दुःखी असू नये मा मुलांच्या देखत. बाप जर दुःखी असेल, आई जर दुःखी असेल, मुलं कशासाठी असतात मा? कशासाठी? चुकलं असेल तर क्षमा करा. क्षमा करण्यासारखी चूक नसेल तर सजा करा. पण माझ्या बाबाने दुःखी असणं बरं नाही. माझ्या बाबाकडे कोणी जर बोट दाखवलं असेल ना मा, हात काढू आम्ही त्याचा हात. खरं तुम्हाला असं वाटतंय महाराज मुलाच्या देखत बापाने दुःखी असावं म्हणून? आम्ही असे अनेक दुःखी बाप आता तर पाहतोय. अनेक दुःखी बाप. तुम्ही जर कधी बीडला गेलात तर पालीचा घाट लागतो, त्याच्या बाजूने एक वृद्धाश्रम आहे. अनेक दुःखी बाप. एका बापाला विचारलं, पोरं काय करत आहेत? दुःखाने त्या बापाने सांगितलं की मेलेत महाराज माझे पोरं, मेलेत. मेले काय म्हणताय? हां हां, मला जर इथं यावं लागत असेल तर माझे पोरं जिवंत असते तर मला पाठवलंच नसतं ना या ठिकाणी. वृद्ध सेवा या विज्ञानम. वृद्धांची सेवा माणसाला 4 गोष्टी प्राप्त करून देत असते. 4. चत्वारो वर्धन्ते आयु विद्या यशो बलम अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपि सेविना. वृद्धांची सेवा 4 गोष्टी प्राप्त करून देते. आयु, विद्या, यश आणि बल. आमच्या देखत आमचे बाबा दुःख करतायत ना, आम्ही कशासाठी? बाबांनी दुःखी असणं बरं नाही मा. काय मा, काय केलं पाहिजे आम्ही? राघव, हा मा, मी 2 वर मागितले तुझ्या वडिलाला. हा मा, कोणचे? मी पहिला वर मागितला, ही गादी तुला नाही भरताला भेटली पाहिजे. राघवजी दर्शन घेतात आणि म्हणतात, मा, माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली माता. मा, किती मोठं केलं मा तू मला. खरं सांगू का, घरातला करता माणूस सरळ असला पाहिजे. जो सरळ असेल तो करता असला पाहिजे. किती मोठं केलं मा तू मला. अरे मा, माझी सुद्धा हीच अपेक्षा होती मा. किती मोठं केलं मा तू मला. अरे मा, मी जर गादीवर बसलो असतो ना तर लोकांनी फक्त मला राजा म्हटलं असतं मा. फक्त राजा म्हटलं असतं. हा राजा आहे, राजा आहे हा. पण माझा लहाना भाऊ ज्यावेळेला गादीवर बसेल ना मा, त्यावेळेला लोक मला फक्त राजा म्हणणार नाही, राजाचा मोठा भाऊ म्हणतील मा. माझा मोठा भाऊ आहे, माझा लहाना भाऊ आहे, तो मोठा आहे त्याच्यापेक्षा मोठा भाऊ. आणखी कोणचा वर मागितला मा तू? हा राघव, दुसरा वर आहे, तुझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास. मग तर मा तू माझ्यासाठी कल्पतरू ठरलीस. साधू संतांची सेवा करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली मा. या गादीवर बसायच्या अगोदर साधूची सेवा करावी लागेल ना, आणि म्हणून माझ्यासाठी कल्पतरू ठरलीस मा तू. मी तुझे उपकार कधी विसरणार नाही मा. मा, तुझे उपकार कधी विसरणार नाही. बस मा, एवढ्याशा गोष्टीसाठी बाबा दुःख करतायत मा. एवढ्याशा गोष्टीसाठी दुःख करतायत मा बाबा. एवढीशी गोष्ट होती दादा, एवढीशी गोष्ट होती. अरे 7 दिवस आपले कामं सोडून वेळेवर कथा कीर्तनाला येणं जर गोष्ट कठीण आहे, तर राजगादी सोडून 14 वर्ष वनवासात जाणं गोष्ट एवढीशी होती. मोठी माणसं दुःखाला कधी मोठं समजत नसतात. मोठी माणसं संकटाला कधी मोठं समजत नसतात. जे दुःखाला आणि संकटाला मोठं समजतात
ते कधी मोठे होत नसतात. एवढीशी गोष्ट. ही बातमी सगळ्या अयोध्येला समजते. अयोध्या अत्यंत दुःखी आहे. अयोध्या आता कैकेयीला त्या ठिकाणी दोष लावते. काही म्हातारे लोक आता कैकेयीला समजून सांगण्यासाठी जातात. म्हाताऱ्या स्त्रिया समजून सांगण्यासाठी जातात. कुसंगाने बिघडलेली कैकेयी ऐकायला तयार नाही. अरे कैकेयी, जरा तुझ्या महालाची खिडकी तर उघडून पहा, काय अवस्था केली तू या अयोध्येची. का असं करते कैकेयी? तुझ्या या आग्रहामुळे, तुझ्या या हट्टामुळे, अरे तुझ्या घराण्याचा नाही सगळ्या देशाचं नुकसान होणार आहे. तू असा हट्ट का करते कैकेयी? असा आग्रह बरा नाही. तू या घराची सून म्हणून आली ना, या घराला पुढे नेण्यासाठी आली होती तू, या घराला दुःखात लोटण्यासाठी नाही. कैकेयी असं करू नको. कैकेयी, तू जर तुझे शब्द पाठीमागे घेतले नाहीत ना, भविष्यामध्ये तुझं नाव सुद्धा कोणी घेणार नाही. लक्षात ठेव कैकेयी. बघ, खिडकी उघडून तर बघ. कुसंगाने माणूस किती बिघडू शकतो महाराज. काही ऐकायला तयार नाही, ऐकत नाही. आग्रही असतात लोक. मला असं वाटते अनुभवी माणसाचं ऐकलं पाहिजे. काही ऐकत नाही. ऐका, सगळ्यांना जी कथा, सगळ्यांना जी बातमी माहीत आहे, ती बातमी कौशल्याला सांगण्याचं कोणी धाडस करत नाही. का करत नाही? आई आहे ना, आईला अशी बातमी सांगत नसतात महाराज. आपल्या मुलाच्या पराजयाची बातमी आईला सांगत नसतात. मला असं वाटतंय एखादा अपघात व्हावा, अपघातामध्ये मुलगा गेल्यानंतर सगळ्या गावाला ती बातमी माहीत असते. आईला सांगण्याचं कोणी धाडस करत नाही. का करत नाही? त्याचं प्रेत घरी आणण्याच्या अगोदर जर हिचं प्रेत पडलं तर काय करणार? आई आहे ना, आई आहे. घडलेल्या काही घटना असतात, घडलेल्या असतात. दौंडमध्ये आमची कथा होती, पुणे जिल्ह्यामध्ये. सगळ्या तालुक्यामध्ये ज्याचं नाव माहीत होतं, त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्या आईला अर्धांगवायू झालेला होता. समोरच्या खोलीमध्ये, त्या घरामध्ये त्याचं प्रेत पडलेलं होतं. आतल्या खोलीमध्ये असलेली माय विचारत होती, का रे अजून कसा आला नाही रे, अजून कसा आला नाही? जेवण करून जायचं होतं, मग नाही आला, चालते संध्याकाळपर्यंत, अजून कसा आला नाही विचारत होते. सगळा तालुका त्या ठिकाणी गोळा झाला होता. सगळ्या तालुक्याला जी बातमी माहीत होते, ते घरात असलेल्या आईला कोणी सांगण्याचं धाडस करत नव्हतं, कारण ती त्याची माय होती. सगळ्याला जी बातमी माहीत आहे, ती बातमी कौशल्या मातेला माहीत नाही. आणि कौशल्या मातेला सांगितल्याशिवाय तर मला वनवासामध्ये जाता येणार नाही, अयोध्या सोडता येणार नाही. आणि त्या ठिकाणी आता राघवजी कौशल्या मातेच्या सदनी जातात. आणि कौशल्या मातेच्या सदनी गेल्यानंतर कौशल्या माता अत्यंत आनंदाने, बातमी माहीत नाही ना, अत्यंत आनंदाने राघवच्या डोक्याचं चुंबन घेते. तुलसीदासजी वर्णन करतात, बार बार मुख चुंबती माता, नयन नेह जलो पुलकित गाथा. गोदरा की मुनि हृदय लगाए, स्त्रवत प्रेम रस पयल सुहाए. बार बार चुंबती माता, बार बार मुख चुंबती माता. पुन्हा पुन्हा राघवच्या डोक्याचं चुंबन घेते कौशल्या माता. किती उशीर केला राघव तू?
किती उशीर केलाय तू, तुझी तयारी मला करायची आहे, तुझं मंगलस्नान मला इथं घालायचं आहे, हत्तीवर बसून तुझी मिरवणूक निघणार आहे राघव. किती उशीर केलाय दादा तू. काय म्हणतील मला राजे, गुरुजी माझ्यावर रागवणार नाहीत का, इतका उशीर करायचा असतो का राघव. किती वाट पाहते राजा मी तुझी. आज आमचं स्वप्न साकार होणार आहे राघव. आज तू गादीवर बसणार आहेस, आज तू राजा होणार आहेस. तू राजा झाला म्हणजे आमचा किती आनंद असेल. पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाय. मुलगा मोठा झाला म्हणजे त्याहीपेक्षा आईचं अंतकरण मोठं होत असते महाराज. मुलाचं मोठेपण मुलाला कळत नाही, मुलाचं मोठेपण मायला समजत असते. त्या ठिकाणी राघव आमचं स्वप्न साकार होणार आहे दादा. आज चाल, लवकर तयार झालं पाहिजे, लवकर स्नान केलं पाहिजे. हा राघव, एक गोष्ट सांगू मी तुला. कोणची गोष्ट सांगणार आहेस. हे काय गोष्ट सांगण्याची वेळ आहे का. तयार झालं पाहिजे, तयार झालं पाहिजे. आपल्या राज्यामध्ये एक घटना घडली. कोणची घटना घडली राघव. या राज्यामध्ये एकच घटना घडेल, तो म्हणजे माझ्या राघवचा राज्याभिषेक. तुझे बाबा म्हणतात का 8 दिवसाने नाही, आज म्हणजे आज झाला पाहिजे. गुरुजीने सांगितलंय ना, नाही आज झाला पाहिजे. घटना अशी घडली बाबाने जे मला राज्य द्यायचं कबूल केलं होतं ना, ते दिलंय मग याच्यात काय वेगळं घडलं. द्यायचं असते ते द्यायचं असते रघुकुलामध्ये. मला वाटलं तू काय सांगतोय. सज्जनानो, आईशी बोलत असताना राघवजी शब्दाचा बचाव करतात. मला असं वाटतंय बाईशी बोलत असताना शब्दाचा बचाव नाही झाला तरी चालेल, आईशी बोलत असताना तो झाला पाहिजे. याचं कारण तुमच्यावर किती कर्ज आहे हे बाईला नक्की समजून सांगा. आईला अजिबात सांगू नका, ती रात्रभर झोपणार नाही. आणि म्हणून राघवजी आईचा बोलत असताना शब्दाचा बचाव करतात. बाबाने जे मला राज्य द्यायचं ठरवलं होतं ना, ते दिलंय हो, राज्य द्यायचं होतं ते ठरवलं. मग याच्यात काय वेगळं घडलं राघव. वेगळं असं आहे थोडं, भरत माझ्यापेक्षा लहान आहे ना. राघव, भरत तुझ्यापेक्षा थोडासा लहान आहे, तुझ्यापेक्षा एका दिवसाने लहान आहे भरत. माझ्यापेक्षा भरत लहान आहे ना आणि अयोध्येचंही राज्य लहान आहे आणि म्हणून बाबाने लहान भरताला लहान अयोध्येचं राज्य दिलंय मी मोठा आहे ना मी मोठा आहे ना. राघव तू मोठा आहेस. मग बाबाने मला वनवासाचं राज्य दिलंय या बस. तीर्थराज महाराज बस. गेवराईवरून आली ती मंडळी. गेवराई काल परवा आले होते, ती परभणीची होती. आज ही गेवराईची मंडळी. ते आमचे तीर्थराज महाराज आहेत. राक्षस भुवन हे गाव तुम्हाला माहीत असेल. तिथली ब्राह्मण मंडळी प्रसिद्ध आहे राक्षस भुवनची. शेगावला यज्ञ करण्यासाठी 30 मंडळी येतात. त्या राक्षस भवनला दाव्याच्या दिवशी गायी सोडण्याचा प्रघात आहे की दावा असला की गाय सोडायची. राक्षस भवन हे शनी महाराजांचं एक स्थान आहे आणि त्या गायी कुठंतरी जात होत्या आणि नंतर कसायाकडे जात होत्या. आमच्या तीर्थराज पठाळे महाराजांनी त्या ठिकाणी गोशाळा केली आणि त्या गोशाळेमध्ये त्या गायी आता जगतायत आणि त्या गायी ते सांभाळतात, त्यांचं कुटुंब सांभाळते. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण त्यासाठी त्यांचं स्वागत करायला हरकत नाही. तीर्थराज महाराज अशा अनेक गोशाळा आहेत की खऱ्या अर्थाने त्या गोशाळेची सेवा करण्याची थोडीफार संधी आम्हालाही प्राप्त होते. ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आग्रह आहे त्यांचा पुढच्या वर्षीसाठी. असो, बघू काय आहे ते. कथेचा विचार आपण करत होतो. मला वनवासाचं राज्य दिलं आहे. मला असं वाटतं की मला सांगावं वाटेल की वनवास कुठं राज्य असू शकतो का. वनवास असतो, ते काय राज्य आहे. पण रामप्रभू त्याला राज्य समजतात. कशामुळे. आईबापाने दिल्यामुळे. म्हणून माझं असं मत आहे, तुमचं काय मत आहे मला माहीत नाही. वाटण्या होत असतात, वेगवेगळं भाव लागतं आहे.
खरंच व्हावं लागतंय. पण मला असं वाटतं की जे मुलं मायबापाचा आशीर्वाद घेऊन वेगळं होतात ना, त्यांना कधी कमी पडणार नाही, लक्षात ठेवा. तुमच्यासाठी त्यांनी आशीर्वाद जपून ठेवलेला आहे, जपून ठेवलेला. मायबाप आशीर्वाद आपल्या मुलांना देत असतात. बरोबर आहे माझं? बरोबर आहे का? बरोबर आहे का माझं? बरोबर आहे. आशीर्वाद घेऊन कृपया बाहेर पडा. खरं म्हणजे मी तर या मताचा आहे. आता आम्ही बाहेरच असल्यामुळे आम्हाला जास्त सेवा नाही घडली, पण तुम्ही कितीही मोठे असाल, तुमच्या घरामध्ये आई वडिला किंवा आजी आजोबा असतील आणि एखाद्या वेळेला त्यांच्या तोंडामध्ये जर थुंकी आली असेल आणि अत्यंत प्रेमाने जर तुमचा हात पुढे गेला ना, ती थुंकी घेण्यासाठी, मी कथेतून सांगतो तुम्हाला जन्मभर कोणाच्या पुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही, लक्षात ठेवा. असं होताना का दिसत नाही मला माहीत नाही. लोक कीर्तन ऐकतायत, लोक रामायण ऐकतायत, लोक पोथ्या वाचतात. पण ह्या पोथ्या काय फक्त पोथ्यांसाठी आहेत का? रामायण फक्त रामायणासाठी आहे का? मला असं वाटतं हे परिवर्तनासाठी आहे. राजांनो, या जीवनामध्ये आनंद घेतला पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा जो आनंद आहे ना, तो तुम्हाला स्वर्गातसुद्धा भेटणार नाही, लक्षात ठेवा. स्वर्गातसुद्धा भेटणार. हंबरून वासर आले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया म्हणत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळात माझ्या माईचा आटला होता पान्हा. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. आणि हे तत्व ग्रंथामध्ये आलेत म्हणून आम्ही जोराने सांगतो. आम्हाला तुमची करमणूक म्हणून सांगायचं नाही, सांगणारही नाही. कथा करमणूक करण्यासाठी नाही, कथा तुम्हाला मोहित करण्यासाठी नाही, खूप चांगली झाली महाराज असं म्हणण्यासाठी शपथ नाही, लक्षात ठेवा. खूप झाले आता दिवस, खूप दिवसापासून कथा चालू आहेत. वयाच्या 28व्या वर्षापासून मी कथा करतो, 59चा आहे आता. किती दिवस करमणुकीसाठी कथा करायला लावणार तुम्ही आम्हाला? किती दिवस करायला लावणार? किती दिवस? महाराज खूप चांगली कथा झाली, याच्यासाठी ही कथा आहे. खूप सुंदर सांगितला भाव मारा. अरे जा नाल्यात घालले का भाव? तू जर त्याचा त्या भाव घरी घेऊन जात नसेल तर काय करतं त्या भावाचं? तरी काय करतं? खूप चांगलं झालं कीर्तन म्हणण्यासाठी कीर्तन असते, खूप चांगली झाली कथा म्हणण्यासाठी कथा असते. कथा खूप चांगली झाली म्हणण्यासाठी कथा नसते महाराज. कथा हे खऱ्या अर्थाने परिवर्तनासाठी असते. वनवास हा वनवासाचं राज्य. तुला वनवासात पाठवणार आहेत तुझे बाबा. हा वनवासाचं राज्य दिलंय मामाला. वनवास 14 वर्षासाठी वनवासाचं राज्य आहे. वनवासा शब्द ऐकल्यानंतर मंदिरातली मूर्ती जशी स्तब्ध उभी असावी तशी अवस्था होते माझ्या कौसल्या मातेची. कौसल्या पाहत राहते राघवकडे आणि कौसल्या विचारते, राघव, भरत माझाच मुलगा आहे, भरत माझाच मुलगा आहे. भरताने गादीवर बसली तर मला आणखी आनंद आहे. मी तू जसा भरताचा मोठा भाऊ असेल ना तशी मी राजाची मोठी माय होईल. मला आनंद आहे त्या गोष्टीचा. पण त्यासाठी तू कशाला वनवासात जातो? तुला वनवासात जाण्याचं कारण काय? तुझ्या वडिलांनी जर तुला वनवास दिला असेल तर मी मात्र तुला वनवासात नाही जाऊ देणार राघव. मी तुझी माय आहे. त्यावेळेला राघवजी म्हणतात, मा, मी वनवासात जावं अशी माझ्या बाबाचीच आज्ञा आहे असं नाही मा, माझ्या आईची सुद्धा इच्छा आहे मा. जिने वनवास दिला तिला माझी आई म्हणण्याची पद्धत रघुकुलामध्ये आहे आणि म्हणूनच रघुकुलाची कथा आजही जिवंत आहे. आजही जिवंत आहे. माझी माय कैकेयी हे माझी माय आहे.
आई सहित वडिलाची आज्ञा राघवला जर वनवासात पाठवायची असेल तर मग मात्र कौसल्या माता विचार करते की आता मी काय करू. धर्म स्नेह उभय मती घेरी वैगती साप शुचुंदरी. एका बाजूने धर्म उभा राहतो, एका बाजूने स्नेह उभा राहतो. स्नेह म्हणजे राघव, धर्म म्हणजे रघुकुलातला धर्म. प्राण जाई बरू वचन न जाई. धर्माचा विचार करावा तर माझा राघव 14 वर्ष वनवासात जातो आणि राघवचा विचार करू तर रघुकुलातला धर्म जातो. काय करू मी आता. धर्म स्नेह उभय मती घेरी भैगती साप एखादा साप उंदीर म्हणून सुसरुंजीच्या पाठीमागे लागावा. सुसरुंजी मराठवाड्यात त्याला चुचुंद्री म्हणतायत. चुचुंद्री आमच्याकडे त्याला सुसरुंजी म्हणतायत आहे ना. सुसरुंजी त्याला असं वाटलं की हा उंदीरच आहे. गेला सुसरुंजीच्या पाठीमाग, पकडली त्याने सुसरुंजी. पकडल्यानंतर लक्षात आलं त्याच्या की हा उंदीर नाही, ही सुसरुंजी आहे. आता गिळली तर मी मरतो आणि सोडली तर सुसरुंजी मरते. स्नेहाचा विचार करावा तर धर्म जातो आणि धर्माचा विचार करावा तर माझा राघव 14 वर्ष वनवासात जातो. राघव सुलाही करवो अनुरोध धर्म जाई अरु बंधु विरोध धर्म स्नेह उभय वैगती साप सुंदरी. धर्म आणि स्नेह कौशल्याच्या समोर उभा राहतो. काय करू मी म्हणून कौशल्या विचार करते. आजची कथा विराम घेत असताना आजची कथा आपल्याला एक सूचना देते. सूचना अशी आहे की ज्या वेळेला धर्मावर आपत्ती असेल त्यावेळेला आपल्याला सुद्धा आपला प्रपंच महत्त्वाचा नसेल, धर्म महत्त्वाचा असेल. बरोबर आहे माझं? बरोबर आहे. धर्मावर ज्या वेळेला आपत्ती असेल महाराज, हिंदू धर्मावर ज्या वेळेला आपत्ती असेल ना त्यावेळेला मला असं वाटते आपल्या जीवनामध्ये आपण धर्म महत्त्वाचा मानला पाहिजे. तुमचं काय मत आहे मला माहीत नाही. धर्म महत्त्वाचा मानला पाहिजे. तुम्ही जर स्नेहच महत्त्वाचा मानत असाल, आपलाच प्रपंच महत्त्वाचा मानत असाल, आपलं घर, आपला प्रपंच, आपली जमीन, आपला पैसा, तर धर्माचा विचार कोण करणार महाराज. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हा जर धर्म करण्याची पद्धत रीती आपल्याला साधू संतांनी घालून दिली असेल तर मला असं वाटते प्रपंच सांभाळता सांभाळता धर्म सांभाळणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. धर्म हा महत्त्वाचा आहे. प्रपंच येत राहील, प्रपंच जात राहील. धर्म सनातन आहे, पूर्वी होता, आताही आहे, पुढेही राहणार आहे. म्हणून धर्म अत्यंत महत्त्वाचा आहे. माझ्या दादांनो, धर्म सांभाळला पाहिजे. आणखी एक थोडीशी सूचना मी आपल्याला करून जाईल की रामकथा ही राजाची कथा आहे. म्हणून राजाची कथा असल्यामुळे देशाची कथा आहे. तसं देशसुद्धा सांभाळला पाहिजे. हा देश अनेक वर्ष पारतंत्र्यात राहिला. सांभाळला नाही म्हणून पारतंत्र्यात जावं लागलं. सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे दिली होती ते त्या ज्या वेळेला प्रपंच सांभाळण्याचा विचार करतायत, फक्त वतन सांभाळण्याचा विचार करतायत म्हणून देशाला पारतंत्र्यात जावं लागलं. लक्षात ठेवा. 400, 450, 500 वर्ष पारतंत्र्यात राहिला होता. हा पारतंत्र्यातून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काढून आणला. लक्षात ठेवा, काढून आणला बाहेर. काढण्यासाठी किती त्रास झालाय महाराज छत्रपतीला, काय काय सांगायचं तुम्हाला. अफजल खान ज्या वेळेला महाराजांना मारण्यासाठी आला होता त्यावेळेला सईबाई आजारी होत्या. त्यांच्या सौभाग्यवती 1.5 वर्षाचे होते शंभू राजा. अफजल खान तिथं येऊन पोहोचला होता. तो अफजल खान होता, उभा राहिला की बुरुजासारखा भासत होता.
जेवढा जो उभा होता तेवढाच आळवा होता. कपट आणि दगाबाजी त्याची नीती होती. स्वतःला वृश्चिकन आणि कुप्रशिकन म्हणून घेत होता. मी मूर्ती आणि मूर्तीपूजकांचा विध्वंसक आहे असा त्याचा शिक्का होता. असा अफजल खान महाराजांना मारण्यासाठी ज्यावेळेला आला त्यावेळेला महाराजांना राजगड सोडून प्रतापगडावर जावं लागलं. महाराज एकुलते एक राहिले होते जिजामातेला. एकुलते एक, 27 वर्षाचं वय होतं महाराजांचं. एकुलते एक होते महाराज त्यावेळेला जिजामातेला. मातेचा आशीर्वाद घरून निघाले. अफजल खानाच्या भेटीसाठी निघाले म्हणजे काळाच्या भेटीसाठी जात होते. आणि प्रतापगडावर गेल्यानंतर त्यांना निरोप आला. निरोप इतका वाईट होता महाराज की त्यांच्या सौभाग्यवती गेल्या मेल्या. महाराजांना त्यांच्या अंतविधीला सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित नाही राहता आलं. एवढे मोठे सगळे दुःख झेलत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सौभाग्यवतीच्या अंतविधीचा विचार केला नाही, स्वराज्याचा विचार केला आहे. स्वराज्याचा विचार बघावा तुम्ही कसं पाहताय मला माहीत नाही, पण लक्षात ठेवा महाराज, देश महत्वाचा आहे. देश महत्वाचा आहे. देश मानलाय आमच्या पूर्वजांनी. हा देश महत्वाचा मानलाय. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा नेमजसीने. हे जरा वाचत जा. हे जरा आपण गावरान गप्पा मारण्यात फार पटयत आहोत, पण मला असं वाटते इतिहास पाहायला पाहिजे. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमान मंगले शिवस्वदे शुभदे स्वतंत्र देव भगवती त्वं यशोदा वंदे यशोदा वंदे. राष्ट्राचे चैतन्य बोध तू नित्य संपदाची. राष्ट्राचे चैतन्य बोध तू नित्य संपदाची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राखली तू त्यांची. परवशतेच्या नभात तुझी आकाशी होसी. स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती चांदणी चम चम लख लखशी. वंदे त्वां यशोदा वंदे यशोयुता वंदे. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमान मंगले शिवस्वदे शुभदे स्वतंत्र दे भगवते त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे वंदे वंदे. देश महत्वाचा की प्रपंच महत्वाचा, धर्म महत्वाचा की स्नेह महत्वाचा. त्या ठिकाणी कौसल्या माता स्नेहाचा हात सोडून देते, धर्माचा हात पकडते आणि राघवला वनवासात जाण्याची आज्ञा देते. आणि पुढे काय घडते त्याबद्दलचा विचार आपण करणार आहोत. पुढची कथा सुंदर कथा आहे. लखनजी तयार होतात. लखनजीला तो निरोप समजतो. जानकीही तयार होते, रथही तयार होतो. आणि आता पुढे सगळी अयोध्या पाठीमागं चालते आणि प्रभू गंगेच्या तीरावर जाऊन केवटाची भेट घेतात आणि चित्रकूट पर्वतावर जाऊन भरतजी भेटायला येतात. अशी काही कथा जिथपर्यंत होईल तिथपर्यंतची कथा आपण पाहणार आहोत. शिवजी पार्वतीला सांगणार आहेत, तुलसीदासजी आपल्याला सांगणार आहेत, पण ते आज सांगणार नाहीत, ते आपल्याला उद्या सांगणार आहेत. उद्याची कथा
बरोबर 9:30 वाजता चालू होईल. तुम्ही बरोबर 10:30-11 वाजता ये जा. बरोबर 9:30 वाजता बरी उपस्थिती आणि प्रामाणिक नाही का उपस्थिती आहे. सगळी ऐकणारी मंडळी आहे, श्रोते आहेत. आनंद आहे बघा. खरंच श्रोते अत्यंत महत्त्वाचे असतात. आपण अत्यंत प्रेमाने ही कथा ऐकत आहात. सज्जनानो, भेटूया उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता. अगोदर रामकथेचा संदेश, काही सत्कार करायचे आहेत आपल्याला, स्वागत करायचं आहे पाहुण्यांचं. नंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर पसायदान, मग महाप्रसाद. काढी घर न किसी का बसा सके तो झोपड़ियां न जला लेना. मरहम पट्टी कर न सके तो और नमक न लगा देना. दीपक बन कर जल न सके तो अंधियारा भी मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत